मग ह्याचं दुःख तुम्ही कमी करू शकता का अगोदर? मग तिथून पुढं मग पुन्हा रावणाची त्यांची चांगली मैत्री झाल्यानंतर रावणाने पुन्हा वालीचा वध केला आणि वालीचा वध करून रामाने वालीचा वध केला. त्या वाली सुद्धा बलवान होता, तपस्वी होता. रामामध्ये सांगितलं ज्या रावणानं त्या रावणाला वालीनं अनेक वेळेला हरवलं होतं. एवढंच नाही तर त्या रावणाला अंगद वालीचा मुलगा अंगद त्याच्या पाळण्याला रावणाला बांधलं होतं म्हणजे खेळणं म्हणून. आपण लहान लेकराच्या पाळण्याला खेळणे बांधत असतो तसं रावणाला बांधलं होतं. का म्हणून 10 तोंड येतं, हा विचित्र प्राणी दिसतोय आणि माझं पोरग ते बघून खेळत आहे म्हणून ते बांधलं होतं. एवढा बलवान होतं. आता मग सुग्रीवाचं वालीचं काय भानगड झाली? सख्खे भाऊ होते, एकमेकावर खूप प्रेम करणारे होते, जीवाला जीव देणारी मंडळी होती. आज एक भावात सख्खे भाव असतात, कारणानं कोणाच एकामेकात मैत्री हो, नंतर त्यांचे वाद होतात आणि एकमेकाचे शत्रू बनतात. वालीनं सुग्रीवाला एक काम सांगितलं होतं की वालीचं आणि एका राक्षसाचं मला असं युद्ध झालं. युद्ध करत असताना तो एक त्यांचा जो राक्षस होता समोरचा एका गुहेमध्ये पळून गेला. वालीनं सांगितलं त्या सुग्रीवाला, आबाग मी त्याच्या मागे जातो, मी येईपर्यंत या गुहेच्या दारात उभं राहायचं, इथून जायचं नाही. आणि मग सुग्रीवानं मान्य केलं, दादा तू जा, तू येईपर्यंत मी तर थांबतो. वाली मध्ये गेला, भयंकर युद्ध झालं, रक्ताचा पाठ होऊ लागला आणि त्या गुहेमधून रक्ताचा म्हणजे मासा हाडा मासाचा चिखल रक्त असं बाहेर येऊ लागलं. त्याने अनेक महिने वाट पाहिली पण वाली काही बाहेर आला नाही. आणि मग त्याने ग्रह करून घेतला सुग्रीवाने. इतके दिवस झाले वाली आला नाही, रक्ताचा पाठ वाहू लागलेला आहे. आता याचा अर्थ असा की वाली तिथं मेला असावा असा ग्रह त्याने केला. आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यानं भला मोठा एक दगड लावला आणि सुग्रीव आपल्या राज्यात निघून गेला. वाली हा राजा होता, त्या गादीवर सुग्रीव बसला आणि राज्य करू लागला. सुखा समाधानाने त्याचं चाललं होतं. मग काही दिवसांनी युद्ध संपलं आणि वाली ज्या वेळेला आला त्यावेळेला त्या गुहेच्या तोंडावर भला मोठा दगड होता, एक शीळ होती, त्याची ढकलून तो बाहेर आला. तो आपल्या घरी गेला राजवाड्यामध्ये. तर सुग्रीव हा राज्यावर बसला होता आणि वालीला प्रचंड राग आला की मी मरावा आणि माझं राज्य, माझी पत्नी, माझे लेकरं तो सांभाळावेत, घ्यावेत असं तुला वाटतं. तू दुष्ट आहेस, मी सांगितलेलं तू ऐकलं नाहीस, माझं वचन मोडलंस. आणि म्हणून वालीनं त्या सुग्रीवाला इथेच म्हणजे चांगलं बदललं आणि हकलून दिलं. वाली पुढं सुग्रीवाचं काही चाललं नाही. वालीनं सुग्रीवाची बायको घेतली आणि त्याला हकलून लावलं. आणि म्हणून सुग्रीव त्या पर्वतावर राहत होता. ऋषिमुख पर्वताचं नाव आहे. त्या ऋषिमुख पर्वतावर हनुमंताशी त्याची मैत्री झाली. ही झाली इथपर्यंत. आणि मग हनुमंताने विनंती केल्यानंतर प्रभू रामचंद्राने वालीला आव्हान, त्याच्या नगरामध्ये जाऊन वालीशी आव्हान केलं. ते कसं केलं की सुग्रीवाच्या द्वारेच केलं होतं. सुग्रीवाला सांगितलं तू काय कर, वाली संग युद्ध कर, मी तुला मदत करतो, तुझा विजय होईल. पण सुग्रीव भेद होता, वाली बलाढ्य आहे, तो कुणालाच ऐकत नाही.
आणि मी त्याच्यासंग काही करू शकत नाही. त्याच्या पुढे गेलं की माझं अवसान गळतं. रामानं सांगितलं मी तुझ्या मागं आहे, असं होणार नाही. आणि म्हणून वाली त्या सुग्रीव परत त्या वालीकडे गेला, त्याला आव्हान दिलं. सुग्रीव वाली आला, त्यांचं युद्ध झालं. दोघं दिसासारखेच होते. रामानं सांगितलं की मी तुला मदत करतो, तुझ्या संग युद्ध कर. आणि मग एकदा झालं, दोनदा झालं. सुग्रीव जायचा, त्याला आव्हान करायचा. वाली त्याला चांगलं युद्धामध्ये त्याला थोडक्यामध्ये आपल्या भाषेत म्हणलं की बदलायचा. सुग्रीव वापस यायचा. एकदा दोनदा झाल्यानंतर सुग्रीवानं सांगितलं की प्रभू रामचंद्रा, हे आता मला सहन होणार नाही. सुग्रीव मला ऐकत नाही. आणि मग दोघं सारखे असल्यामुळं रामाने वेळोवेळी प्रयत्न केला वालीला बाण मारायचा आहे. पण ज्या वेळेला हे जायचे त्यावेळेला ते शक्य झालं नाही. मग दोघालाही तिसऱ्या वेळी रामानं त्याच्या गळ्यात एक माळ टाकली. सांगितलं की ह्या वेळेस तुझा विजय होणारच, जाय. आणि मग प्रभू रामचंद्राने विजयाची माळ त्याच्या गळ्यात अगोदर टाकली, पाठवलं. आणि मग पाठवल्यानंतर त्यांचं परत युद्ध झालं. आणि मग त्या वालीच्या मृत्यूचं एक गुपित होतं. त्यानं जी लावलेली ताडाची झाडं होती ती एका रेषेमध्ये नव्हती, अशी वाकडी तिकडे लावली होती. जो कोणी माणूस एका बाणानं ते वृक्ष छेदील तेव्हाच वालीचा मृत्यू होईल असं भाकीत केलं होतं, किंवा वालीनं तसं वरदान मागून घेतलेलं होतं. कारण जे अशक्य आहे असं वरदान त्यांनी मागून घेतलं होतं. प्रभू रामचंद्रानं ते एका बाणामध्ये त्या अगोदर झाडं तोडले आणि मग एक बाण त्या वालीला मारला. वाली पडला. पडल्यानंतर वालीचा आणि रामाचा जो संवाद आहे तो असा आहे की वालीनं रामाला प्रश्न विचारला की रामा, अरे माझं वैर माझ्या भावाशी होतं, तुझ्याशी नव्हतं ना, तू का बाण मारला मला? मी तुझं काहीच केलं नाही ना, तू का मारला? प्रभू रामचंद्रानं सांगितलं की जिथं अन्याय होतो तिथं मी असतो. तू सुग्रीवावर अन्याय केला नाही का? सुग्रीवाची पत्नी तू हरण केलीस, त्याचं राज्य हरण केलंस, त्याला पदच्युत केलंस, आणि म्हणून तुला मी बाण मारला. सांगितलं म्हणजे जिथं जिथं अन्याय होतो तिथं देव उभा राहतो, हे एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणून आपण अन्याय करणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं की एखादा कमकुवत जर असेल तर त्याला जास्त छळायचं नाही. कमकुवत असणाऱ्या व्यक्तीच्या मागं देव असतो. म्हणून म्हणतो ज्याला कोणीच नाही त्याला देव असतो. अनाथाचा नाथ, म्हणजे जे अनाथ असतात त्याच्या मागं नाथ असतो, परमेश्वर असतो. आणि अशा पद्धतीनं, आणि खरा प्रश्न हाच होता ना की वालीचं रामाचं काही देणं घेणं नव्हतं. विनाकारणच रामाने वालीला मारलं की नाही, हाच प्रश्न ते विचारला होता. प्रश्न अवघड होता. पण प्रभू रामचंद्रानं त्याला अध्यात्म सांगितलं, त्याला ते पटलं आणि त्यांनी प्राण सोडला. त्यालाही रामाच्या हातानं मृत्यू आल्यामुळं मोक्ष मिळाला. परत त्या सुग्रीवाला किष्किंध्याचा राजा बनवलं आणि सगळी मंडळी सीतेच्या शोधार्थ पुढे निघाली. वानर सेना, सुग्रीव, अंगद, जांबुवंत, हनुमंतराय सगळे मिळून समुद्राच्या काठापर्यंत आले. पण पुढे जायचं कसं हाही प्रश्न होता. आणि मग लंका पलीकड आहे, त्या लंकेत जायचं कोणी, कसं जायचं, विचारमंथन बैठक बसली, काय करावं काय नाही, योजना सगळ्या ठरल्या. आणि मग
जांबुवंतांनी वयोवृद्ध असणारा जो जांबुवंत आहे त्याने हनुमंतरायाला सांगितलं की बाबा तू जन्माला आलास तेव्हा तू असं उड्डाण केलं होतंस की तू सूर्यापर्यंत गेला होतास सूर्याला गिळण्यासाठी, परंतु इंद्राने तुला वज्र मारलं, तू खाली पडलास, वायुदेवतेने हवा आकसून घेतली, पृथ्वीवर मानव प्राणी तळमळू लागले, देवांनी विनंती केली आणि तुला असे अनेक वरदान दिले. तू वज्रदेही आहेस, तू अशक्य ते शक्य काम करू शकतोस, तू जन्मल्यानंतर तू सूर्यापर्यंत जाऊ शकतोस, तर तुझ्या अंगामध्ये शक्ती आहे, ताकद आहे, तू लंकेत इथून उड्डाण करून लंकेत जाऊ शकतोस, सीतेचा शोध तू घेऊ शकतोस, तुझ्यात प्रचंड ताकद आहे. असं गुपित त्या जांबुवंतांनी हनुमंतरायाला सांगितलं. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, तुझ्यामध्ये क्षमता आहे. असे समाजात अनेक माणसं आहेत, त्यांच्यामध्ये सगळी क्षमता असते, पण ते विसरलेले असतात. त्याला जाणीव करून द्यावा लागते. एखाद्याला म्हणतो तू त्याला असं प्रेरणा द्यावी लागते, तू करू शकतोस, तू ज्ञानी आहेस, हुशार आहेस, अशी प्रेरणा द्यावी लागते. म्हणून तुमच्या अवतीभोवती जर कोणी असे असतील तर आपण त्याला प्रेरणा द्यायला काय हरकत आहे. म्हणजेच अशा व्यक्तीच्या पाठीवर थाप द्यावी लागते. जांबुवंतांनी हनुमंतरायाला त्याचं गुपित सांगितलं, हनुमंतरायाला ते जाणवलं, प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद घेतला आणि भूकार करून मोठी गर्जना केली. प्रभू रामचंद्राचा त्यांनी गजर केला आणि उड्डाण केलं आणि त्या ते लंकेमध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर मग शोध घ्यायचं सोपं काम नव्हतं. लंकेचं वर्णन केलं, तिच्या चारी बाजूनं पाणी आहे, कारण ते रावणाने मुद्दाम शहर वसवलेलं होतं. सुंदर शहर आहे, सोन्याची नगरी. त्याचं वर्णन आहे त्या अभंगामध्ये का 7 कोटी घरं दगडा मातीची, 5 कोटी घरं तांब्याची, तांब्या काशाची, पुन्हा 7 कोटी घरं कांचन म्हणजे सोन्याची. इतकं वर्णन प्रचंड आहे. रावणाचा विस्तार सांगितला आहे त्या एका अभंगामध्ये. 80,000 बायका त्या रावणाला होत्या, त्याच्यामध्ये मुख्य मंडोदरी होती. मंडोदरी 4 वेद तिला पाठ होते, सुंदर होती. अशी बायको असताना रावणाने कुणाला नेलं होतं? सीतेला नेलं होतं. ते अवलक्षणा म्हणतात त्याला. ते का नेलं होतं? तो ज्ञानी होत. रावण म्हणजे प्रचंड ज्ञानी माणूस. महादेवाला सुद्धा त्याने हलवलं होतं. कैलास पर्वत सांगतात, कैलास पर्वत हलवायचा प्रयत्न केला होता. इतकं ज्ञानी होता. त्याच्या दरबारामध्ये 33 कोटी देव होते म्हणे. 9 ग्रहाच्या त्यांनी शिड्या केल्या. आपण एका ग्रहाची शांती करायला बेजार असतो. म्हणून सांगतो ग्रहाची शांती करायची. कोणत्या एका ग्रह, तुम्हाला शुक्र बुध अमुक ढमुक सांगतात, गुरुग्रह तुम्ही वक्र आहे तुमच्याकडं, मग त्याची शांती करा. एका ग्रहाची शांती करायला आपल्याला खूप पैसा खर्च करावा लागतो. तर रावणाकडं 9 ग्रह जे होते, त्या 9 ग्रहांच्या त्यांनी पायऱ्या करून रोज त्या पायऱ्यांचा सिंहासनावर जायचा आणि उतरायचा. बाकीचे देवाला कामं लावले होते म्हणे त्यांनी. मुख्य सांगायचं म्हणजे गणपतीला गाढव वळवायचं काम होतं गणपतीकडं. खंडेरायाला कडं दाड्या करायचं काम होतं. खंडेरायाचं म्हणून आपण आरती घालतो ना, खंडोबा. तर खंडोबाचं काय काम होतं? रावणाची दाढी करणे, केस कापणे. एकदा काय झालं म्हणा, रावणाची तो दाढी करायला लागला आणि थोडंसं त्याला लागलं म्हणून रावणाने त्याला 1 कोटी वेळू मारलं पण काठी फुटूस तर. तशी 1 कोटी वेळू फुटूस तर त्याला बदललं. कोणाला? खंडेरायाला. म्हणून येळकोट जय मल्हारी हा शब्दप्रयोग निघालाय. येळकोट जय मल्हारी. म्हणजे 1 कोटी वेळू ज्याला पाठीवर मारले तो देव म्हणजे आजचा आपला खंडेराय. येळकोटला टाळ्या वाजवा ना. हा सगळे म्हणजे चांगलं.
आहे ना त्याच्यावर येळकोट येळकोट काय भानगड आहे? 1 कोटी वेळू ज्याला मारले तो रिद्धी सिद्धी म्हणतो आपण प्राप्त झाले, आम्हाला काही कमी नाही. पण रावणाच्या घरी त्या पाणी भरीत होते. सटवीचं लिखाण सटवीनं जे लिहिलंय ते सटवीचं लिखाण हे कायम असतं. ती सटवी नावाची दैवता त्याच्या घरी होती, पाणी भरीत होती ती सुद्धा. तर असं हे साम्राज्य, त्या साम्राज्यामध्ये सीतेला नेलेलं होतं. तिला कुठं ठेवलंय कोणालाच माहित नाही. हनुमंतरायांनी उड्डाण केलं, तिथं गेल्यानंतर त्यांनी शोध घेतला. पहिल्यांदा सूक्ष्म असं रूप धरलं, सगळ्या लंकेमध्ये फिरले आणि त्या ठिकाणी प्रत्येक घरात शोध घेतला. प्रत्येक एवढे घर सांगितले त्याच्यामध्ये किती कोट्यावधी घर आहेत. आणि मग प्रत्येक घरात सूक्ष्म रूपाने ते गेले, बघितलं. त्या सगळ्या लंकेमध्ये फिरल्यानंतर एक घर फक्त त्यांना असं दिसलं की ज्या ठिकाणी रामनाम चालू आहे. आणि मग म्हणले एवढ्यामध्ये एक कवायना वैष्णव आहे. वैष्णव म्हणजेच परमेश्वराचा भक्त इथं आहे, रामनाम करतो आहे. आणि मग करणाऱ्या त्या घरामध्ये त्यांनी खरं रूप आपलं दाखवलं. ते घर होतं बिभीषणाचं. अख्ख्या लंकेमध्ये एकच संत होता, तो म्हणजे बिभीषण. बिभीषणाला मग त्यांनी खरं रूप दाखवलं. दोघांची भेट झाली. ते संवाद फार मोठा आहे पुन्हा ते, थोडक्यामध्ये त्यांची भेट झाली. आणि मग बिभीषणानं सांगितलं, सीतेला अशोकवनामध्ये ठेवलंय. आणि मग हनुमंतराय तिथे गेले, त्या झाडावर बसले. आणि मग सीतेला बोलायचे. कसं बोलायचं? अचानक जर पुढे गेले असते तर सीतेने ओळखलंच नसतं की हाही राक्षसच आहे, वेगळ्या रूपानं आला असेल असं तिला वाटलं असतं. आणि म्हणून हनुमंतराय वर बसले. आणि मग सीतेला जाणीव व्हावी म्हणून त्याने हालचाल केली, झाडाला हलवलं, फळं पडले. सीतेने वर पाहिलं, हा कुणीतरी वानर आहे. आणि मग संवाद साधू लागला तो हनुमंतराय. थोडी चर्चा झाली त्याच्यावर. आणि सीतेला पटावं म्हणून त्यानं हनुमंतराने सांगितलं की प्रभू रामचंद्र असं असं झालं, तुम्हाला याने आणल्यानंतर प्रभू रामचंद्र आले. मग सगळी स्टोरी सांगितली त्याने, पाठीमागाची गोष्ट. आमची मैत्री झाली. हनुमंत प्रभू रामचंद्रानं तुम्हाला अशाची खून दिली. मग ती अंगठी टाकली. ती अंगठी तिनं पाहिली, पटलं. दोघांचा संवाद झाला. हनुमंतराय म्हणले, माता सीता तुम्हाला मी घेऊन जाऊ शकतो, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, तुम्हाला मी घेऊन जातो. सीता म्हणली, नाही, मी कोणत्याही पुरुषाला स्पर्श करणार नाही, तुमच्या खांद्यावर बसणार नाही. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र येतील, रावणाला मारतील, त्याच वेळेला मी इथून येणार असा निश्चय त्याने सांगितला. हनुमंतराय नंतर अशोकवनाचा कसा विध्वंस केला वगैरे वगैरे त्याची पुन्हा 100 पैकी काही अक्षय कुमार, त्या रावणाचा सेनापती, त्याला ठार मारलं. एक चुणूक दाखवली. रावणाच्या सभेमध्ये गेले. त्या ठिकाणी मग रावणाला हनुमंतरायाने उपदेश केला. अगोदर उपदेश केला, मध्यस्थ म्हणून गेले होते की तू चूक करायला नाही पाहिजे, चूक केली आहेस तरी अजूनही काही वेळ गेली नाही, सीतेला तुम्ही रामाकडे पाठवून द्या, राम तुम्हाला माफ करतील. पण रावण उन्मत्त होता, गर्विष्ठ होता, ज्ञानी होता पण गर्विष्ठ होता. म्हणून जिथं ज्ञान आणि गर्व दोन्ही राहू शकत नाही. ज्याच्याकडे ज्ञान बी आहे आणि गर्व आहे त्याच्या ज्ञानाला काही किंमत नसते. आणि मग रावणाला जो काही अहमपणा होता, गर्व होता, सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याकडं. आणि त्याने तुच्छ असं समजलं. हनुमंतरायांची टिंगलटावाळी केली. आणि प्रभू रामचंद्र म्हणजे राम आणि लक्ष्मण मानव आहे, तू वानर आहे. मानवाकडून आणि वानराकडून माझं काहीही वाकडं होत नाही, मी सीतेला परत करत नाही. आणि मग रावणानं ह्या आदेश दिला आपल्या त्या सैनिकांना, ह्याला धरा, या वानराला धरा, ठार करा.
तर हनुमंतरायाने आपलं रूप दाखवलं. शेवटी हनुमंतरायानेच विचार केला काहीतरी चमत्कार केला पाहिजे, म्हणून त्यांनी नाटक केलं. त्या लोकांनी पकडलं, त्याला परत आणलं आणि मग त्या रावणाने ज्या वेळेला त्याचं मृत्यूचं कारण विचारलं त्यावेळेला हनुमंतरायाने खोटं सांगितलं. खरं तर खोटं बोलू नये, पण हनुमंतराय म्हणले खोटं कुणाशी बोलू नये. दुष्ट माणसाला खोटं बोलल्याचं पाप लागत नाही, हे आपण शिकायचं. काय हनुमंतराय खोटं बोलले? काय खोटं बोलले? की शेपटीमध्ये माझा प्राण आहे, ती झळाली की मी मरतो. कारण त्याला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले ना अगोदर. तर ब्रह्मास्त्राने टाकलं होतं, बांधून टाकलं होतं, हे अनेक प्रयत्न केले होते. पण शेवटी हनुमंतरायाने सांगितल्यानंतर रावणाने आदेश दिला की आपल्या नगरामधले सगळे वस्त्र आणा, शेपटीला बांधा. आणि हनुमंतरायाने खोटं का सांगितलं की सांगायचं की हनुमंतरायाने खोटं का सांगितलं की हनुमंतरायाला माहीत होतं जटावला कसं मारलं होतं रावणाने, असंच मारलं होतं. त्या जटाव पक्षाला विचारलं तुझं मरण कशात, ते म्हणा पंखात आहे, म्हणून पंख छाटले गेले. मग एक तर ह्याच्यातून हे ज्ञान एवढंच घ्यायचं, ऐकायचं रामायण, आपल्या जीवनामध्ये आपण वापरायचं. आपलं गुपित कधी दुसऱ्याला सांगायचं नाही. माझं मरण कशात आहे आपण सांगायचंच नाही. आपण म्हणतो मला बीपी आहे, मला शुगर आहे, समोरचं म्हणतो असं आहे का, तुला कसा राग आणायचा मी बघतो. आणि मग तो आपल्याला नको ते बोलतो किंवा राग आणणाऱ्या गोष्टी करतो, मग आपल्याला टेन्शन येतं ना, मग अटॅक येतो, मरतो आपण. असं सांगायचं नाही. ज्या टायमाला ते सांगितलं त्याला माझं मरण माझ्या पंखात आहे, तेव्हा आपलं पंखात नाही. रावणानं सांगितलं की त्या दोघांना एकमेकाला विचारलं होतं, तर रावण मला माझं मरण माझ्या अंगठ्यात आहे, जटाव मला म्हणून पंखात आहे. आता जटाव पक्षाला काय करायचं होतं, रावणाचा अंगठा फोडायचा होता. का रावणानं खोटं सांगितलं होतं माझं म्हणून अंगठ्यात आहे म्हणून. जो पक्षी यायचा तर इथं झडप मारायचा, त्यावेळेला ह्यानं पंख छाटले. हे लक्षात, ही भानगड लक्षात होती. म्हणून हनुमंतरायाने सांगितले की माझं मरण शेपटीत आहे म्हणले. आता केले कर्म ते फळ आले, हे वाक्य इथं लागू पडतं. रावणाने जे पाठीमागे कर्म काय केलं होतं, फसवून कुणाला मारलं होतं, जटायूला. हे मग हनुमंतरायाला माहीत होतं. आणि म्हणून मग हनुमंतरायाने तेच शस्त्र वापरलं. आणि मग ज्यावेळेला आग लावली त्यावेळेला ती सगळी लंका त्यांनी उद्ध्वस्त केली, जाळून टाकली. नंतर ते शेपटी विजवली, ते परत आले. अशा पद्धतीनं त्या सीतेचा शोध लावला. आता पुढं काय करायचं असं सर्वांनी ठरवलं. मध्यस्थी झाली, रावण ऐकत नाही. आता युद्ध अटळ आहे, पण पलीकडे जायचं कसं. मग प्रभू रामचंद्राने समुद्राला विनंती केली अगोदर, हे समुद्र देवता आम्हाला पलीकडे जायपुरती वाट दे. समुद्रानं ते ऐकलं नाही. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने बाण जोडला त्यावेळेला समुद्र हात जोडून शरण आला. प्रभू रामचंद्रा असं काही करू नका, तुमच्या बाणानं सगळ्या माझ्या पोटात असणारे जीवजंतू मरून जातील, अनार्थ होईल. तुम्हाला एक मार्ग सुचवतो. आणि समुद्रानं सांगितलं नळ आणि नीळ तुमच्या फौजेमध्ये नळ आणि नीळ दोन नावाचे वानर वीर आहेत, आणि त्यांच्या हातून तुम्ही दगडाचा पूल बांधू शकता. शक्य का हे? दगडाचं पूल शक्य का रे? तू किती खोल आहेस, विस्तीर्ण आहेस, कुठून दगड आणायचे? त्यांना सांगितलं घाबरू नका. नळ आणि नीळ हे दोन असे आहेत की त्यांना ऋषींचा शाप आहे. काय शाप आहे? की तुम्ही दगड बी पाण्यावर टाकले तर तरतील, हा शाप त्यांना होता. का होता? हे नळ आणि नीळ बी दुष्ट होते. दुष्ट म्हणजे अरण्यामध्ये ऋषी ज्यावेळेला तप करायचे त्यावेळेला त्यांचे हे जाऊन त्यांनी ते विध्वंस करायचे. ऋषींनी आपल्याकडं मालवाला प्रोग्राम झाला, ते 1 कोटी पिंडी तयार करायची महादेवाची.
तर ऋषीमुनींनी ती पिंडी तयार करायच्या, ह्याने त्या उचलायच्या आणि पाण्यात नेऊन टाकायच्या. मग ऋषींना ते करायला पुन्हा कष्ट लागायचे, म्हणून त्या ऋषींनी काय शाप दिला होता की तुम्ही पाण्यात टाकले तरी आमच्या त्या पिंडीत तरणार आहे, पाण्यात दगड टाकले तरी तुमच्या हातून ते बुडणार नाही, असा शाप आहे त्यांना. आणि मग 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 त्याच्यानंतर मग ह्या दोघांच्या हातून ते दगड टाकले तेव्हा तरले. कोणीही टाकले असे नाही, ते नळ आणि निळ हाताच्या ते बाकीचे आणून त्याच्याकडे द्यायचे, हे नुसतं हात लावायचे, ते दगड टाकायचे. अशा पद्धतीनं पूल तयार करीत गेले. ते सगळी सैन्यामध्ये गेली. त्यानंतर घनघोर असं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रावणाचे 100 पुत्र मारले गेले, सैन्य मारल्या गेलं. राहायला फक्त आता इंद्रजित आणि कुंभकर्ण. शेवटी तो इंद्रजिताकडे गेला, सांगितलं, इंद्रजिताकडे गेली, विनंती केली. आणि इंद्रजितानं सुद्धा बापाला समजून सांगितलं. इंद्रजित काही येडा नव्हता. ज्याने इंद्राला अनेक वेळा जिंकलं होतं म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं होतं. त्याचं खरं नाव होतं मेघनाथ. मग इंद्रजितानं वडिलाला समजून सांगितलं की बघा, आपलं एवढं सैन्य गेलं, एवढे माझे भाऊ गेले, राम सामान्य माणूस नाही आहेत, तुम्ही त्याला शरण जा, सीतेला त्याच्याकडे पाठवा, असा उपदेश मुलांनी बापाला केला. त्या काळात केला, आजही मुख करतातच ना. वाया गेलेला जर बाप असं त्यावेळेस पोरं सांगतात, बाबा असं करू नका, बाबा तसं करू नका. बाबा काय ऐकत नाही. आणि मग इंद्रजितानं उपदेश केल्यावर रावण चिडला, सांगितलं की तुझ्यासारखा पुत्र जन्माला आला म्हणले, मला वाईट झालं म्हणले. उपदेश केला त्यानं सुद्धा की पुत्राचं कर्तव्य असे, बाप कसला बी असलं तरी बापाचं वचन मोडलं नाही पाहिजे, पितृवचन मोडता कामा नये, असा उपदेश त्यांनी केला. म्हणजे प्रत्येक माणूस स्वतःला योग्य असा उपदेश करत असतो समाजामध्ये. प्रत्येक जण आपण आपल्या पद्धतीने उपदेश करत असतो. आपल्याला कोणाकडून वस्तू मिळवायची असली, आपण 4 गोष्टी चांगल्या सांगतो, त्याला मदत केली पाहिजे, मी संकटात आहे, आम्हाला मदत करा, वगैरे वगैरे. आणि मग इंद्रजित युद्धाला निघाला. त्यावेळेला त्याची बायको सुलोचना ती त्याच्या पुढे आली. आणि मग इंद्रजिताने बायकोला सांगितलं की मी वडिलाला वचन दिले, पितृवचन आहे, मला त्यांच्यासाठी लढावं लागणार आहे, मी आता युद्धाला जाणार आहे सांगितलं. आणि इंद्रजित तिने सांगितलं की मी तुमच्या ह्याच्यात आडू येणार नाही, विजयी भाऊ म्हणली. आणि त्याला पाठवलं. इंद्रजितानं खूप प्रयत्न केले. आता रामायण सगळं सांगितलं आपल्याला उजडं. इंद्रजितानं खूप प्रयत्न केले. शेवटी इंद्रजिताचा सुद्धा लक्ष्मणाच्या हाताने मृत्यू झाला. इंद्रजितही गेला. कुंभकर्णाची वेळ आली. कुंभकर्णानंही त्याला उठवलं. सांगितलं त्या कुंभकर्णाला उठवणं सोपं नव्हतं. बोली नगारी वाजवले, अनेक त्याच्या कानामध्ये आवाज केला की उठला. आता 6 महिने झोपायचा, 6 महिने जागा राहायचा म्हणे. आता 6 महिने झोपायचा, 6 महिने जागा राहायचं का? त्याला एक त्याच्या मागची गोष्ट अशी, रावण, कुंभकर्ण हे बलाढ्य राक्षस होते. त्यांनी खूप तपश्चर्या केली ब्रह्मदेवाची. कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. त्याला काय मिळवायचं होतं? त्याला इंद्राचं राज्य मिळवायचं होतं. त्याने ठरविलं तर देव प्रसन्न झाला की काय मागणार आहे मी, मला इंद्राचं राज्य द्या. त्याची तपश्चर्या खूप झाली, सफल झाली. ब्रह्मदेवाला यावं लागलं, पण येण्या अगोदर त्यांना माहित होतं काय मागणार आहे. आणि मग वाचा जी आपली बोलण्याची देवता आहे, त्या देवतेला सांगितलं, सरस्वती देवताला,
की तू त्याच्या जिभेवर जा, तू इंद्राचं राज्य मला द्या असं जेव्हा म्हणेल त्यावेळेला तू काय निद्रेचं राज्य द्या असं त्याच्या तोंडून वाजवायचं. आणि मग ब्रह्मदेवाने ज्यावेळी त्याला वरदान द्यायचं ठरलं त्यावेळी विचारलं, सांग कुंभकर्णा तुला काय पाहिजे. हा म्हणाय गेला मला इंद्राचं राज्य द्या. त्याच्या तोंडून काय निघालं, मला निद्रेचं राज्य द्या. निद्रेचं म्हणजे झोपेचं. देव तथास्तु म्हणते. नंतर त्याच्या लक्षात आलं आपण चुकीनं मागितलं. पुन्हा त्याने देवाला विनंती केली. तेव्हा सांगितलं ठीक आहे, तू 6 महिने झोपशील, 6 महिने तू जागा राहशील. तर तो झोपलेला होता. रावणानं त्याला जागं केलं. कुंभकर्णाने विचारलं जागं झाल्यास, काय बाबा कशाला उठवलं, म्हणजे असं असेल राम आपला असं झालं. सगळी स्टोरी पाठीमागचं सांगितली. त्याने सांगितलं प्रभू रामचंद्र हे विष्णूचा अवतार आहे, ते आपल्याला ऐकणार नाहीत, तू त्याच्या नादी लागू नकोस, त्याची सीता आणलीस ती परत कर. त्यानंही त्याचं ऐकलं नाही. त्यालाही तो खूप घाण बोलला, वाईट बोलला. तो माझा बंधू आहे अशाचा मला लाज वाटते वगैरे वगैरे. मग शेवटी नाविलाजानं कुंभकर्णही युद्धाला गेला आणि प्रभू रामचंद्राच्या बाणाने त्याचाही मृत्यू झाला. शेवटी राहायला कोण, रावण. सगळे 100 पुत्र गेले, सैन्य गेलं, सगळं इंद्रजित मोठा गेला. त्यानंतर ते कुंभकर्णही गेला. रावणाची बारी आली तेव्हा रावण हे स्वतः युद्धाला निघायचं म्हणून बायकोला भेटायला गेला मंदोदरीला. मंदोदरीनं आपल्या परीनं त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला. पहा म्हणले, तुमचा बलाढ्य इंद्रजित ज्याने अनेक वेळाला इंद्राला धरून आणलं होतं, युद्धात पराभव त्याचा केला होता, देवदेवतेला तो ऐकत नव्हता, असा तुमचा पुत्र या युद्धाच्या कामी आला. कुंभकर्ण जो त्याचं नाव घेतल्यानंतर लोक भेट होते. कुंभकर्णाला जाग करताना म्हणे अनेक राक्षस त्याच्या सुवासनांमध्ये गेले होते. हवेचा आत इतका वडायचा सोडायचा, ते वाघ राक्षसांमध्ये जायचे बाहेर पडायचे, इतकं तो बलाढ्य होता. ते सगळं सांगितलं. त्या सीतेचा लोभ तुम्ही सोडून द्या. तुम्ही आणली ती आणली, बरं तिला मग ज्या कामाला आणली तुम्ही तिला आपलं तुम्ही करू शकला नाही. सांगितलं तुम्ही दोघं नवरा बायको असल्यानंतर खरं तिने विचारलं, महाराज अहो 80,000 बायका असताना, मी त्यातली मुख्य असताना, सर्व सुंदर असताना, सर्व गुणसंपन्न असताना तुम्ही सीतेला आणलं, मग सीतेला आपलं काय केलं नाही. त्यानंही खरं सांगितलं. मंदोदरी अगं एक तर पहिली गोष्ट, भिक्षा मागाय गेलो, तिला जेव्हा भिक्षा मागाय गेलो त्याला अन्न दे, अन्न देताना माय म्हटलं मी तिला, वाडगं माय असं म्हणतो त्या अर्थानं. मी तिला माय समजून अन्न मागितलं, तिनं मला ते आणून दिलं, एका अर्थानं मी तिला आई म्हटलं होतं. इथं चूक झाली माझी. दुसरी चूक अशी, त्यानंतर मी प्रयत्नही केले. ते म्हणले मग तुम्ही अनेक रूपं घेऊ शकता, सगळी कला आहे तुमच्याकडं, तुम्ही जादू टोण्यामधले राजे आहात, सर्व चमत्कार करता येत होते रावणाला, वेगवेगळे रूप घेता येत होते, मग तुम्ही तिला आपलं काय करू शकला नाही सीतेला. तो मला मंदोदरी अगं मी काय येड आहे का, मी अशोकवनामध्ये गेलो, तिला अनेक प्रकारे समजावून सांगितलं, नाही 1-2 वेळेला मी रामाचं रूप घेतलं, राम होऊन गेलो तिच्या पुढं. पण राम होऊन गेल्यावर सीतेशी मी संवाद साधला, त्यावेळेला तिला मला जे म्हणायचंय ते मी म्हणू शकलो नाही, कारण मी राम झालतो. ज्या वेळेला रावण राम व्हायचा त्यावेळेला तो निष्काम व्हायचा. रामामध्ये काम नाही. सीता आणली होती कामाच्या गोष्टीमध्ये आणली होती,
आणि राम झाला की ह्याच्यामधून तो काम निघून जायचा. आणि म्हणून मला काही ते शक्य झालं नाही. आणि मीच तिच्या पुढे गेलो तर मी काम आहे, माझ्यामध्ये काम भरलेलं आहे आणि रामामध्ये काम नाही. रावण म्हणजे काम क्रोध लोभ यानं, काम क्रोध लोभ आणि अहंकाराने भरलेला तो रावण आहे. अहंकारामुळे सीता माझी झाली नाही. आणि ज्या वेळेला राम होऊन गेलो त्यावेळेला माझी इच्छाच तिला काही म्हणायची राहिली नाही. माझ्या तोंडून वासनाच बाहेर पडत नव्हते. हे ते त्या मंदोदरी त्यांनी खरंच सांगितलं. आणि ते म्हणले मग प्रभू रामचंद्र हे विष्णूचा अवतार आहे, ते कुणालाही ऐकू शकत नाहीत. एवढे तुमचे गेले त्यानंतर तुमचाही आता याच्यात मृत्यू अटळ आहे. त्यानं मान्य केलं. मलाही कळतंय, पण आता मला दुसरा पर्याय नाही. मला जर माझा उद्धार करून घ्यायचा असेल तर रामाच्या बाणानंच मला मरावं लागेल. हेही शेवटी रावणाला मान्य झालं. आणि त्या मंडळीला सांगितलं. युद्धभूमीवर रावण गेला. ठरल्याप्रमाणे जे युद्ध व्हायचं ते झालं. रावणानं सगळे अस्त्र शस्त्रांचा प्रयोग केला, सगळे वापरले, पण प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणापुढे त्याचं काही चाललं नाही. रावणाच्या मृत्यूसाठी अनेक वरदान रावणानं मागून घेतले होते की मला मरणच येऊ नये असंही मागितलं. ते देवानं सांगितलं तसं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावंच लागतं. अमरत्व आम्ही तुला असं देऊ शकत नाही, फक्त काही अटीवर आम्ही देऊ. मग ते म्हणला मला अमृत द्या. ते म्हणजे अमृत तुला देणार नाहीत, अमृत तुझ्या नाभीमध्ये ठेवू. आणि जो कोणी वीर युद्धामध्ये नाभीत तुझ्या बाण मारेल त्यावेळेला तुझा मृत्यू होईल. बरं ठीक आहे म्हणलं. मग त्यानं मागितलं मला राक्षसाकडून मृत्यू नाही आला पाहिजे, ह्याच्याकडून नाही त्याच्याकडून नाही. आणि तो माणसं आणि वानराला तुच्छ समजत होता. त्या नेमकं हे दोन गोष्टी मागितल्या नव्हत्या. मनुष्याकडून आणि वानराकडून मला मृत्यू येऊ नये असं मागितलेलं नव्हतं. आणि म्हणून राम अवतारामध्ये रावणाला मारण्यासाठी म्हणून ही योजना केली देवांनी. प्रभू रामचंद्राने मनुष्याचा अवतार घेतला, हनुमंतरायाने वानराचा अवतार घेतला. कुणासाठी घेतला? रावणासाठी घेतला होता. रावण साधारण होता का? मग अजिबात नव्हता. आणि शुल्लक असणारे राम आणि वानर असं रावणाला वाटायचं. आणि मग त्या वेळेला युद्धभूमीमध्ये बाण लागला त्याच्या पोटामध्ये. आणि मग नंतर त्याने मान्य केलं. आणि प्रभू राम ज्यावेळी तो रावण पडला त्यावेळेला रामानं त्याला जाऊन विचारलं काय तुझी इच्छा, बोल बाबा. कारण रावण दुष्ट नव्हताच. आणि प्रभू रामचंद्राने त्याच्यासाठी अवतार घेतल्यामुळं शेवटच्या क्षणी त्याला दर्शन दिलं आणि सांगितलं रावणा तुझं काय इच्छा राहिली अजून? ते म्हणले प्रभू रामचंद्रा मी सगळं भोगलं, सत्ता संपत्ती, पण मला दोन तीन गोष्टी माझ्या करायच्या राहिल्या होत्या. पण त्या समुद्राचं पाणी खारट पाणी गोड करायचं राहिले. माझी इच्छा होती. सोन्याला सुगंध आणायचा होता असं त्याने सांगितलं. जे अशक्य ते त्याला शक्य करून दाखवायचं होतं. म्हणजे दुराचारी माणसाला पैशांचा काही अहंकार असतो त्या अहंकारामधून त्याला करून दाखवायचं होतं. पण ते देवाने करू दिलं नाही. त्याचा मृत्यू तिथं आला. त्यानंतर मग प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला पाठवलं. त्याच्याकडं 4 गोष्टी शिक, नीती, राजनीती, समाजनीती. आणि मग लक्ष्मण गेला, रावणाला विनंती केली हे राक्षस
राजा रावणाला विनंती केली आणि त्यानं ती गोष्टी सांगितल्या. त्यातल्या सांगितले की बाबा लक्ष्मणाने विचारलं की प्रभू रावणा तुझा पराभव का झाला. सांगितलं की बाबा प्रभू रामचंद्राचा विजय का झाला. तुझ्यासारखा भाऊ त्याला होता म्हणून त्याचा विजय झाला. माझे भाऊ रामाला जाऊन भेटले, मला सोडून गेले म्हणून माझा पराभव झाला. रामाचा भाऊ रामाला चिटकून राहिला म्हणून त्याचा विजय झाला. अजून 2-4 गोष्टी त्याने सांगितल्या. तर समाजामध्ये आज आपण असं आहे की आपण एक राहिलो तर आपला विजय होईल. भावाभावाने एक राहिलं तर दुष्टावर विजय मिळवता येईल. एवढंच आपण लक्षात ठेवायचं. म्हणून भावाभावाने कधी आपसात भांडायचं नाही आणि भावाला त्रास होईल असं काही करायचं नाही. आणि बिभीषण वाचला कशामुळं. तो रामाला शरण आला. त्या लंकेमध्ये जोपर्यंत बिभीषण लंकेत होता तोपर्यंत लंका शाबूत होती. बिभीषण लंकेतून कोणाकडे आलता, रामाकडं. आणि नंतर मग त्या लंकेची राख रांगोळी झाली. कारण एका वैष्णवामुळं ती लंका तरुण होती. तरुण म्हणजे जिवंत होती, तरली होती. पण रावणाच्या अहंकारामुळं त्यानं बिभीषणाला लाथ मारली आणि लाथ मारल्यामुळे बिभीषण कोणाकडे आला, रामाकडे आला. बिभीषण रावणाच्या दरबारात जाऊन सांगत होता, प्रभू रामचंद्राचं गुणगान करत होता. रावणाला सहन झालं नाही म्हणून त्याला लाथ मारली. तुला रामाचं गुणगान करतो तर जा रामाकडं असं म्हणला. आणि बिभीषणानं ती आज्ञा मान्य केली आणि म्हणून तो रामाकडे आला. तो वाचला आणि रावणाच्या मृत्यूनंतर प्रभू रामचंद्राने त्या बिभीषणाचा राज्याभिषेक केला. लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं आणि अशा प्रकारे रामराज्य झालं. तिथून सीताला घेतलं. ते पुन्हा आपल्या अयोध्येला आले. अयोध्येला आल्यानंतर पुन्हा रामराज्याची कल्पना होती ती झाले रामराज्य काय उणे आम्हा असं लोक पुन्हा म्हणू लागले. रामराज्यामध्ये काही उणं नव्हतं, सगळ्या गोष्टी भरपूर होत्या. दुःख न येई स्वप्नातही ते त्याच्यात अभंगात येते, दुःखही न येई स्वप्नेही दुःख न येई आमच्या डोळा असं ते लोक म्हणू लागले. स्वप्नात सुद्धा आम्हाला दुःख दिसत नाही. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या आनंदी आनंद झालेला आहे. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने अवतार कार्य केलं आणि सर्वांना सुखी केलं. तेच प्रभू रामचंद्र या भूमीमध्ये येऊन टेकले होते. म्हणून आज आपण प्रभू रामचंद्राच्या जीवनावर 4 शब्दांनी सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही शांततेने ऐकून घेतलं. धन्यवाद. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र की जय. की जय. धन्यवाद.